आपण बोगद्यातून जाणार आहे. कसं काय काय आहे, कितपत काम झालं आहे, कधी होणार आहे काय बघूया आपण. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मिस्टर सक्पा यूट्यूब चॅनल. गावी निघालो आता. 5:30-6ला निघायचं होतं, पण 7 वाजले. थोडासा लेट झाला उठायला. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी का चाललो आहे गावी. थोडंसं मम्मी पप्पांचं काय काम आहे, त्यामुळे त्यांना घेऊन चाललो आहे. हा जो बनवत आहे, कारण आपल्याला जो कशेडीचा घाट लागतो मुंबई गोवा हायवेवरून जाताना, तर त्या घाटाच्या इथून आपल्याला शॉर्टकट रस्ता केलेला आहे. म्हणजे बोगदा त्यांनी तयार केलेला आहे. तर आपण बघणार आहोत कसा आहे रस्ता आणि काय आहे. तर आपण भेटूयात. चला तर मग आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये. चला तर मग ही आपली बॅग आणि मम्मी पप्पा पुढे चाललेत. आणि चला तर आता आपण आलो आहे. ही आपली गाडी फुल सर्विस झालेली आहे. आता काहीच टेन्शन नाही. चला तर मग भेटूयात आपण. आता आपण आपला सफर चालू करतोय मुंबई ते. आम्ही संगमेश्वरला जाणार आहोत, म्हणजे तेच मम्मीच्या घरी संगमेश्वरमध्ये. आता आपण इथून आपला SV रोडवरून डायरेक्ट आपला वेस्टर्न हायवेवरून निघणार आहोत. पनवेलला थांबू आपण, थोडा नाश्ता वगैरे करू आणि मग बाहेर आलोय वेस्टर्न हायवेला. आणि सुंदर अशी सकाळ. तो आता आपण पनवेलला पोचलेलो आहेत. ॲक्च्युली आईबाबांचं जरा कॅन्सल झालं यायचं. आत्ताच आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि मी इथे नेहमी थांबतो. हा पळसपे फाटा आहे. पळसपे फाटावरून जर आपण लेफ्ट मारलात की अगदी सरळ, कुठेही वळायचं नाही आहे, डायरेक्ट आपला थेट गावी. पप्पा मम्मी इथे समोरच बसले आहेत. आणि काय मग किती महिन्यांनी किंवा वर्षाने गावी चाललेत काय? 2 वर्ष. का बाबा 2 वर्षांनी? बायपास हो गया ना हमारा, इसके लिए. काय झालं? बायपास सर्जरी. अच्छा. आणि पप्पांचा ॲक्च्युली त्यांना म्हणजे गावी जायचं आहे, तर थोडं ते हॅपी आहेत, कारण त्यांचं बायपास झालं होतं एक आता 7-8 महिने झाले. त्यानंतर तर काय त्यांना जाता आलं नाही आणि त्याच्या आधीही. सो चला तर मग आता आपला नाश्ता आलेला आहे. नाश्ता करूयात आणि आपण आपला पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तर आत्ता 10 वाजलेत. चला तर मग नाश्ता करून भेटूया आपण पुढे. आणि ही इथे आपली गाडी. तर आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय. काय झालं, तुला काय पाहिजे? चल, चिप्स बिप्स काय खाते. तर चला मग भेटूयात आपण पुढेच. तर आता आपण जस्ट पेन क्रॉस केलं आहे आणि बऱ्यापैकी पेनच्या रस्त्याचं काम झालं आहे. आय थिंक मला वाटतं जो पाली खोपोलीला जाणारा एक लेफ्ट आहे, त्याच्या आधी एक पॅच आहे. तर तो रस्ता आपल्याला बघूयात कसा आहे, काय कंडिशन आहे. बाबा मी लास्ट टाइम आलो होतो गावी, प्रणय आणि मी, तेव्हा तर खराबच होता. हा आपला NH 166 आहे, मुंबई गोवा हायवे. काय पेबर ब्लॉक आहेत आणि हे खूप बेकार आहेत ॲक्च्युली. हे अप डाऊन त्यामुळे शॉकअप्सर पण खराब होतात. आपले शॉकअप जॉबर आहेत ते. परिस्थिती आहे कोकणातली. ठीक आहे, तरी चाललंय. लोक आवडीने जातात गावाकडे आपल्या. तर आता आपण माणगावमध्ये पोचलेलो आहोत. 12 वाजलेत आणि इथे ही माणगावमध्ये तुम्ही बघू शकता बोर्ड. दुसरी बौद्ध धम्म आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद इथे आहे आय थिंक. चला, ट्रॅफिक तर नाही आहे. आणि हा आपला महाडचा रस्ता आहे. हा तर जबरदस्तच आहे, खूप छान बनवला आहे. आपल्या गाडीचा परफॉर्मन्स पण खूप जबरदस्त झाला आहे. ॲक्च्युली काय आहे की सर्विस झाल्याच्या नंतर जो पिकअप आणि एकदम जबरदस्त आहे. बऱ्यापैकी मस्त आहे पिकअप. आणि चालवण्यामध्ये मला फरक जाणवतोय सर्व्हिस केल्यानंतरचा. सो आता महाड येईल एक 15 मिनिटात. भेटू मग. महाडला जर स्टे केला तर थांबू, बघूया कसं काय.
तुमच्या टाइमला कसे रस्ते होते कोकणात? एक 10 रस्ता खाली 3 रस्ते महाडचा चांगला केला. लोक लॉरीने येतं लॉरीने. छान वाटतं या रोडवर चालवायला. काही त्रास नाही ना, आपली गाडी धरायची चालवायचं महाडपर्यंत नाही मला वाटतं. हो हो नाही आहे, चांगलाच बनवलाय. आणि कसं पाहिजे जरा कुठेही नाही. आत्ताच आपण आता पोलादपूर पण गाठलंय एक अर्धा तास आणि इथे आपण आता या हॉटेलमध्ये जेवायला थांबणार आहोत. तर आत्ताच आम्ही आलेलो आहोत इथे. आता हॉटेलमध्ये बसलो आहे लंच करायला. मम्मी पप्पा आणि आम्ही अन्नपूर्णा हॉटेलमध्ये बसलेलो आहोत. आणि आम्हाला त्या दादांनी पण सांगितलं, मी जरा त्यांना बोगदा जो आपला जे पूर्ण झालं आहे का काम किंवा चालू आहे का, तर ते म्हणाले हो चालू आहे. आणि आता आपण बोगद्यातून जाणार आहे. कसं काय आहे, कितपत काम झालं आहे, कधी होणार आहे काय बघूया आपण. पप्पा किती वाजलेत तरी? 1:45 वाजलेत. आता आपण इथून जेवून पटकन निघूयात, कारण मेन तर स्पेशली आपल्याला जे कशेडीचा घाट आहे ना त्याचा अपडेट आपल्याला द्यायचा आहे. तर बघूयात आणि आपण टाईम लावू की किती वेळात बोगदा पार होतो आहे, क्रॉस होतो आहे बघूयात. कारण जेव्हा आपण मुंबईवरून गावाला जाताना मला वाटतं जो उतार आहे तर कशेडीचा घाट आपल्याला उतरायला एक अर्धा-पाऊण तास तरी लागतो. 45 मिनिट्स तर कुठेच नाही. आणि जर समजा एखादा डंपर वगैरे काही मोठी जड वाहने जात असतील तर मग काय थोडंसं स्लो, मग त्यांना थोडंसं ओव्हरटेक करा, त्यामुळे मग खूप वेळ जातो त्याच्यात. आणि खूप रिस्की घाट आहे, खूप छोटा रस्ता आहे. तर बघूयात आपण काय कसं आहे बोगदा आणि खेडला आपण किती वेळात पोहोचणार आहोत. तर आता आपण जेवूयात. तर आपलं जेवण आलेलं आहे. आपण चिकन सुक्का म्हणजे चिकन हंडी मागवलेली आहे, भाकरी आणि पप्पांसाठी व्हेज भाजी आहे आणि भाकरी मागवली आहे. तर चला फटाफट लंच करू आणि भेटूयात आपल्या कशेडीच्या बोगद्यामध्येच. काय तुम्हाला काय दिसलंय? चला पुढे नका जाऊ, चला. सागवान आहे, सागवान आहे सगळे. काय बोलता? मग आपलं जेवण झालेलं आहे. आता आपल्याला कशेडीच्या बोगद्यातून जायचं आहे. खरंच खूप वेळ वाचणार आहे आपला. तर बघूयात. हा बाजूलाच हायवे आहे मुंबई गोवा. चला बसा. चला तर मग आत्ताच आपलं जेवण झालेलं आहे आणि बाय काय आता आपल्याला कशेडी कुठला गाडी जायचंय? कशेडी. आणि जो नवीन बोगदा झालाय त्याच्यातून आपल्याला जायचंय. तर चला तर मग निघूयात, जास्त वेळ घेऊयात नको आता. आपण जरा हळू जाऊयात, कारण कसं आहे आता आपल्याला तो जो टर्न कुठे आहे जो बोगद्याचा म्हणजे आय थिंक लेफ्टला आहे आणि तो इम्पॉर्टंट आहे आपल्याला. आणि हा बघा, हा जो इथला लेफ्ट टर्न आहे, इथून हा आपला रस्ता जातो बोगद्यासाठी. आणि हा बघा, हा रस्ता आहे बोगद्याच्या दिशेने, हा चाललेला रस्ता आहे. आणि हा राईट साईडला आपला वरती इकडे घाट आहे कशेडीचा. अजून बोगदा आलेला नाही आहे, पण आहे, चांगलं काम केलंय. थोडंसं मध्ये मध्ये पॅच आहेत खराब, रस्ता छान झालेला आहे, चांगलं काम केलंय. पुढे समोर दिसतोय, अजून बोगद्याजवळ गेलो नाही आहे. बोगद्याच्या जवळ जाऊ आणि मग करेक्ट टाईम लावू आपण किती वाजता पोहोचतोय. 100 मीटर पासून आपला लांब आहे. खूप काम चालू आहे तिकडच्या टनलचं. आता वाजले आहेत बघा 43 झालेले आहे, 2:43. आणि आपण एंटर केलेला आहे बोगद्यामध्ये. लाईट्स वगैरे पण खूप छान आहेत, कारण विजिबल होणं खूप गरजेचं आहे बोगद्यामध्ये रस्ता. तर बघू शकता तुम्ही. आणि इथे व्हेंटिलेशन फॅन सुद्धा आहेत, वर लावलेले आहेत. आहे रस्ता खूप छान झालाय. हे वरती व्हेंटिलेशन फॅन आहेत. पण कसा यार बोगदा खूप मला काहीच समजत नाहीये. आपण बोलणं खूप इझी असतं, पण खरंच खूप वेगळ्या पद्धतीने जे टनल हा बनवलेला आहे. कारण एका डोंगराला जराही
काही धक्का न लागता त्याच्यामधून रस्ता करणं म्हणजे खरंच. आणि आपल्याला उजेड दिसतोय थोडासा पुढे, समोरून आपल्या गाडी येते. आणि ऍक्च्युली जायला एंट्री नाही आहे पण त्याने टाकली आहे. आणि हे बघा आपण मला वाटतं डायरेक्ट पोहोचलेलो आहोत. बघूयात किती वेळ. बघा तुम्ही 3 मिनिटात बोगदा आपण पार केलेला आहे. आणि ऍक्च्युली हा बघा इकडे वरती घाट आहे आपला जो काशेडीचा हा जो डोंगर आहे हा पूर्ण इथून असा पूर्ण मागे गेलेला आहे. आणि हा खालून गेलेला आहे हा रस्ता जो बोगद्यातून आता आपण आलेलो आहोत. वरतून गाड्या दिसत आहेत. आता आपण अगदी 2 मिनिटात त्या घाटाच्या तिकडच्या म्हणजे पायथ्याशी पोहोचूच. आपला वेळ वाचतोय खरंच. जवळजवळ मला वाटतं घाटातलं अंतर एक घाट अर्धा पाऊण तासाचा तर आहेच. म्हणजे कमीत कमी एक 20 किलोमीटर तरी आपले वाचलेत. हा बघा आपण अगदी मला वाटतं 43ला निघालो होतो. म्हणजे बोगद्यात एंट्री केलेली. आणि हा जो बाजूला मी म्हटलं ना हा वरती हा जो डोंगर आहे इथून घाट आहे. आणि हा बघा इथे आलेलो ही घाटाची एंट्री आहे इथून. म्हणजे ज्या पुढे ज्या गाड्या जात आहेत टच म्हणजे ते बघा ना तिथून त्या गाड्या आता खेड इथून आता फक्त 19 किलोमीटर म्हणजे आपण शॉर्टकट आलेलो आहोत. तर आत्ताच आपण इथे संगमेश्वरला थांबलोय. जरा पेट्रोल पंपवर थांबलोय मी. आणि बरोबर 4:30 वाजता मी संगमेश्वरला पोहोचलोय. आता इथून मम्मीचं घर फक्त आणि फक्त एक 15 मिनिटावरती आहे. 15 ते 20 मिनिटावरती. आता हा आपला संगमेश्वरचा हा शास्त्री पूल आलेला आहे. रस्त्याचं काम सावर्डापर्यंत झालंय. म्हणजे चिपळूणमध्ये पण थोडं सिटीमध्ये बाकी आहे. आणि म्हणजे चिपळूणपर्यंत जो भोसते घाट वगैरे आहे चांगला झालेला आहे काम भोसते घाटापर्यंत रस्त्याचा. आणि हे जे आता नाही हा इकडे कसब्याला जातो. संभाजी महाराजांना आपल्या याच इकडे पकडलं होतं. संगमेश्वर मध्येच संभाजी महाराजांना इथे औरंगजेबाने पकडून त्यांना पुण्याला नेलं होतं. आता आपला संगमेश्वर एसटी डेपो येईल. एसटी डेपोच्या इथूनच आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. आणि एक रस्ता जातो हा सरळ हातखंबा रत्नागिरी म्हणजे हा हायवे आहे. आणि हा आतला आपला संगमेश्वरचा लोकल रस्ता आहे जो की संगमेश्वर देवरुख आणि साखरपाला जाणारा. हे आपलं संगमेश्वर आलेलं आहे. ही आपली मम्मी पप्पा जस्ट आता इथून काय थोडीशी भाजी वगैरे आपल्याला आजचा. आणि मम्मी आणि थोडस हे लोक मार्केट मधून जाऊन आलेत. काय काय घेतला? बस झाला उद्याचा. चला तर मग आता आपण निघूया. आता घरी पोचल्यानंतरच भेटू. आणि इथेही आपण आपली गाडी पार्क केली आहे. इकडे वरती मम्मीचं घर आहे. आजी आली होती. तिला वाटतं गाडीचा आवाज आला तसा ती खालती आली आम्हाला घ्यायला. काय का इकडे बघ काय म्हणते. बरी आहेस ना? बरं आहे बरं. आणि इथे वरती घर आहे. आराम करतो. थोडंसं थकायला झालंय कंटिन्यू गाडी चालवून. गाड्या म्हणजे काय रस्ता चांगला होता म्हणून आलो फास्ट. आणि हे मम्मीच्या म्हणजे मम्मीचं घर आधी वरती होतं त्यांचं मोठं घर. पण आता इथे खाली जागा होती तर इथे बांधलं. आणि हा इकडचा व्ह्यू. तर चला तर
आता आपण इकडे मागच्या पडवीच्या बाजूला आलेलो आहे आणि आजी आता आंघोळीसाठी मस्त गरम पाणी करून देते. वा